कुठे गेला? बरोबर हा हातावरच पडला माझ्या. हे केसरी पण साईज छोटी आहे, पण हे केसरी आंबे आहेत आणि हा बरोबर माझ्या हातावरच पडला. इकडे पण बघा किती मस्त, तिन्ही पण चांगले आंबे आहेत. वाव, एक नंबर. केसरी आंबे ते केसरी. त्या साईडला जाते, तिकडे पण पडलेले आहेत आंबे. लेकिन कैसा जाने का. इकडे पण पडलेले आहेत, पण ते बघायला लागेल चांगले आहेत का खाण्यासारखे. बापरे, इथे ते कोण गावी विचारत नाही पडलेल्या आंबांना, आणि आम्ही ते वेचायला आलोय, कारण की मुंबईची लोक पडलेल्या आंब्यांना पण विचारतात. तर हातात जागा नाही धरायला, एक साईडला ठेवते. बघा किती 6 आंबे गोळे गेले, बाकीचे खराब आहेत, चेक करून घ्यायला लागेल. बघा, वाव. खराब आहेत. हो, भेटले ना. हा एक छोटूसा मिळाला. वरती पण दिसतोय. आधी वरून खाली दिसत होते आंबे, खालून बघते तो वरती आहे. नाही, हा कट लागलेला आहे. हे बघा, केसरी आंब्याचं फक्त झाड बघायला आलेलो आम्ही, आणि आम्हाला एवढे केसरी आंबे मिळाले, तयारच झालेले. तर बघायला झाड आलेलो, पण आता एवढे भेटले तर घेऊन जायचं कसं ते प्रश्न पडलाय. बघू आता, काहीतरी जुगाड करायला लागेल. हे बघा केवढे जमा केले आम्ही, तरी अजून बरेच भेटत आहेत. आंबे एवढे पडल्यात की घेऊन जायचं कसं ते प्रश्न पडले, आणि आम्ही काही घेऊन आलो पण नव्हतो, फक्त बघायला आलेलो. तर काहीतरी जुगाड केलंय मी. असं त्याने भावाने पानात घेतलंय आणि मला पेपर दिसला, मी पेपरमध्ये घेतलंय. असं काहीतरी जुगाड केलंय आम्ही, कारण की आंबे एवढे आहेत की ठेवून कसं जाणार, म्हणून जुगाड करून घेऊन चाललोय आंबे. आणि ते पण कुठले केशरी आंबे, केशरी. हे बघा, हे हापूस आंबे आहेत, हे केसरी आंबे आहेत. इथे मावशीच्या तर शेतात ठेवलेले. आता तो माझा भाऊ त्याचं काम झाल्यावर घेऊन येणार. आणि ही बकरी बघा इकडेच खायची सुरुवात केलेली आहे. तिला धीर नाही घरी जायपर्यंत. तिचं बघून मी पण आता खाते. चला पळा पळा, बाकीचं घेऊन येईल तो. आपली कामं झाली, जमा केले आंबे. काय मला ऐकायला नाही येत, आता भाऊ सांगते घेऊन जा तुम्ही. मी चालली, मला नाही येत ऐकायला. केशरी आंबा, चला. इकडे कशी शेतामध्ये आग लावलेली आहे, पानं सगळी जमा करून आग लावली आहे. आणि आली आता घरी. काय ले, वाट बघतोयस का आमची? आलो घरी. बघा संध्याकाळ झाले तरी या दोघी चालल्यात आंबे आणायला. एवढे आंबे भरलेले आहेत तरी त्यांना काय कमी पडलेले. आणि आजचं संध्याकाळ बघा आमच्या इकडची
किती मस्त दिसते बघा. आणि इकडे संध्याकाळचे रातकिड्यांचा पण बघा की कसा आवाज येतोय. आणि इकडे बसल्या सगळ्या गप्पा मारायला. चला तर फ्रेंड, कंटिन्यू रहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संध्याकाळ झाले आणि आता बड्डेची तयारी चालली आहे. आणि इकडे चालली बिर्याणी. ढवळ 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 थोडा. हे इथं भात थंड करायला ठेवलंय. आणि हा बिरिस्ता. आणि हा आमचा बड्डे बॉय कपडे घालून देत नाही, रडतोय. आणि हा आमचा याला गरम होतोय म्हणून ह्याने अजून काय कपडे घालायला दिले नाही. इकडे हे पकोडे घेतले, चिकन पकोडे अर्धे बनवलेले आहेत. आणि हा त्याचा पसारा भरपूर झालेला आहे. इकडे व्हेज बिर्याणी पण बनवलेली आहे व्हेज लोकांसाठी. कोकम सरबत. हा टाकला बिरिस्ता. खोळे टाकतोस, तूप टाकतोस. हा याच्यात टाकते ना तू. पेपर हा काढून पहिला याच्यात ठेवायचा. कोयला. हा पूजेचा ताट तयार केलेला आहे. नको जाऊ दे. आता खातोय. इकडे बघ. या वहिनी तुम्ही पण या इकडे. नोट द्यायची ना आता. मी नाही काढत फोटो. या पे डोकरे डोकरे थांब. आता काय करू, मला पण एक काढून दे. आठवण राहील नाही बघू येते. हे 5 झाल्या ना. हा झाल्या, 5 जास्त झाल्या. चला पहिला कुठे आहे? नाही हे बाहेर नंतर कोण बोला तुला? काय बोलला? त्याला उभा कर ना खाली. एक कुर्सी काढली. बाबू हे काय
जास्त नको बस झाला. बाबू शादूस इथे. बाबू ये इकडे इकडे आहे आमच्या तोंडात. ये घे. आता कुठवी ये माझ्याकडे. आदर्श. घेतला आता. बोलू. बोलू कुठे गेला? नाही तो पडणार. सोड ना, पळ, उभा राहतो तो. ए, छोटी, ये बाई. एवढं? ए, आधी. हस ना जरा, हस. गजू बाजू ना तिकडनं. हस बेटा, हस. चल, ए, चला. साईश. साईश. ए, हा, आता उभा बसतो राहिलाय. चल. दिवसात आहे ना बाकी. हाय, घेतलं. हे फोटो काढले आपण. खाली बसा लहान पोरं. हे, हा, हा, मी काढते. हे, पिल्लू. तर 2-3 दिवसांनी ह्याच बड्डे बॉयचा आम्ही केस काढायला सुद्धा जाणार आहे. तर त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.